आणखीन प्रयत्न करावे लागतील याबद्दल आपल्याला काय वाटतं? तर कारवाई सुरू झालेली आहे आणि या संपूर्ण बिल्डिंगमध्ये कोणीही राहत नाही. लीजवरती घेण्यात आलेली ही जागा आहे, परंतु हे बांधकामच अनधिकृत असल्याचं लक्षात आल्यामुळे महानगरपालिकेने या कारवाईला सुरुवात केलेली आहे. फहीम खान याने जमावाला भडकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला आणि त्यातनं हिंसाचार उफाळला अशा पद्धतीचा आरोप त्याच्यावरती ठेवून त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती पुढे ही महत्त्वाची कारवाई होताना आपल्याला दिसतेय. आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. तुषार, या संपूर्ण कारवाईच्या पार्श्वभूमीवर आणि झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरामध्ये या घटनेनंतर सुद्धा, या कारवाईनंतर सुद्धा शांतता प्रस्थापित जी झालेली आहे ती तशीच ठेवणं हे प्रशासनाचं एक महत्त्वाचं काम असेल आणि त्यांच्यावरती ती जबाबदारीही असेल. तुषार, निश्चितच जर का आपण बघितलं सुरुवातीला दृश्यांमध्ये आपण आता सध्या इथे काय सुरू आहे हे दाखवून देऊ दर्शकांना. फहीम खान यांच्या घरावर राज्य सरकारचा बुलडोजर चाललेला आहे. सुरुवातीला जे टिनाचं शेड समोर होतं, फहीम खानच्या घराचं टिनाचं शेड पालिकेच्या पथकाने तोडलेलं आहे आणि आता हळूहळू संपूर्ण घर फहीम खानचं हे तोडलं जाणार आहे. याची सुरुवात वरच्या माळ्यापासून केली जाणार आहे. थोडा कंजेस्टेड एरिया आहे, इलेक्ट्रिक सप्लाय आहे, अवतीभोवतीला लोकांच्या घरामध्ये देखील विजेचे तार इथनं गेलेले आहे. त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे आणि त्यानंतर मग ही संपूर्ण कारवाई सुरू झालेली आहे. जर तुम्ही जो प्रश्न विचारला होता की सध्या शहरामध्ये काय स्थिती आहे, तर शहरामध्ये पूर्णतः शांतता आहे. जो हिंसा प्रभावित भाग होता त्या भागामध्ये सुरुवातीला आपल्याला संचारबंदी पाहायला मिळाली. तेवढ्या भागापुरतंच फक्त कुठेतरी तणावाचं वातावरण पाहायला मिळत होतं. मात्र कुठेतरी संपूर्ण उर्वरित जे शहर होतं ते शांत होतं. तिथले जे दैनंदिन व्यवहार होते ते तसेच कायम होते. तिथे कुठलाही हिंसाचाराचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत नव्हता. आपण बघू शकतो की सध्या जे दृश्यांमध्ये पाहायला मिळतं की जी सुरक्षा भिंत आहे फहीम खानच्या घराची, ती पाडण्याचं काम पालिकेच्या पथकाकडनं सुरू आहे. सोबतच हळूहळू वरचा माळा, त्यानंतर खालचा माळा, अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे संपूर्ण बांधकाम तोडलं जाणार आहे. आणि एक संदेश देण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे की राज्य सरकारने आधीच सांगितलं होतं की या हिंसाचारामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल आणि त्याची सुरुवात फहीम खान पासनं होत आहे. फहीम खान हा हिंसाचाराचा मुख्य आरोपीपैकी एक आहे. त्यामुळे अतिक्रमण पथक त्याच्या घरावर कारवाई करून या संपूर्ण हिंसाचारामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई करताना दिसत आहे. फहीम खानचं हे संपूर्ण जे घर आहे ते 86 वर्ग मीटर मध्ये आहे आणि या 86 वर्ग मीटरमध्ये पूर्णतः अतिक्रमण असल्याचं पुढे आलेलं आहे. फहीम खानच्या घरी त्याच्या कुटुंबात आई आणि इतर सदस्य होते. ते सर्व सदस्य एक दिवसाआधी जिथनं निघून गेलेले आहे. त्यांनी संपूर्ण घरातलं जे सामान होतं ते देखील त्यांनी इथून घेऊन गेलेले आहे. त्यामुळे आपल्याला बघू शकतो की फहीम खानच्या घरावर आता बुलडोजर चालायला सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांची ही कारवाई आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस देखील सर्व इथे उपस्थित माध्यमकर्मीला विनंती करत आहे की कृपया कारवाईमध्ये कुठे अडचण येऊ नये यासाठी तुम्ही थोडं सुरक्षित अंतरावर थांबा, कारण की इथे विजेचा सप्लाय देखील आहे, पुरवठा आहे विजेचा. त्यामुळे देखील एक कारवाईमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलीस देखील आम्हाला विनंती करत आहे, नागपूर महानगरपालिकेचं पथक देखील विनंती करत आहे. दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे अवतीभोवती जर का तुम्ही दृश्य बघितलं तर हे लोक फहीम खानचे जे शेजारी आहेत ते हे आपल्या डोळ्याने फहीम खानच्या घरावर राज्य शासनाची कारवाई होताना पाहायला मिळत, फहीम खानच्या घरावर जी कारवाई होत आहे ते बघताना दिसत आहे. आणि राज्य सरकारने यासाठी आधीच सकाळपासून तयारी केली होती, ते देखील आपल्याला सकाळपासून पाहायला मिळत होतं. मोठा पोलिसाचा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी सरकारचा आणि महानगरपालिकेच्या पथकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे काही तासामध्ये हे अतिक्रमण तोडण्याचं काम संपलं जाईल असं देखील कर्मचाऱ्यांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तुषार, या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी जो प्रकार घडला त्यामध्ये फहीम खानने ज्या पद्धतीने हिंसाचार भडकवण्यामध्ये त्याचा सहभाग होता, या पार्श्वभूमीवरती आता अनधिकृत बांधकामा
तोडकाम होत आहे, त्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला होता कारवाईचा. हे सगळं जरी खरं असलं तरी पण जर 30 वर्षासाठी जर बिल्डिंग लीजवरती घेतलेली असेल तर आतापर्यंत अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकामावरती आतापर्यंत काही कारवाई का केली नव्हती, असाही प्रश्न उपस्थित राहतो, असं वाटत नाही का? नाही, याआधी देखील नागपूर महानगरपालिकेने फहीम खानला नोटीस बजावलेली होती, कारण की लीज संपलेली होती आणि लीज संपल्यानंतर त्याला घर खाली करायचं होतं. मात्र त्याच्या कुटुंबियांनी त्या घरावर ताबा मिळवलेला होता. आणि आता जरी तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं तर ही संजय बाग जी कॉलनी आहे, संजय बाग कॉलनी परिसरामध्ये ही जी अतिक्रमणाची कारवाई होते ती राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार नियमानुसार होत आहे. फहीम खान हिंसाचारातला आरोपी आहे म्हणून त्याच्यावर लगेच कारवाई केली जात आहे असं नाही, तर नियमानुसार ही कारवाई केली जात आहे. कारण की फहीम खानने या 86 वर्गमीटर जमिनीवर पूर्णतः अतिक्रमण केलेलं होतं आणि अतिक्रमण करून त्यांनी ही इमारत बांधलेली होती. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत आहे की ज्या प्रकारचं हे दृश्यांमध्ये आपल्याला दिसून येतं की नागपूर महानगरपालिकेचं पथक ह्या संपूर्ण अतिक्रमणाच्या कारवाईला वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. फहीम खान हा मुख्य आरोपीपैकी एक आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई करून इतर आरोपींना एक संदेश देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 10 जे वेगवेगळे गुन्हे दाखल आहे नागपूर शहरामध्ये, त्या गुन्ह्यांमध्ये 104 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आणखी 3 अतिरिक्त गुन्हे सायबरकडनं दाखल होण्याची दाट शक्यता आहे. सोबतच आरोपीची संख्येमध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र दृश्यांमधनं जे आपल्याला दिसतं की कुठंतरी राज्य सरकारला एक मेसेज द्यायचा आहे की आपल्याकडे हे कायद्याचं राज्य आहे, कोणालाही कोणत्या गोष्टीचा विरोध असेल तर त्याला कायद्यानुसारच तसा निषेध नोंदवण्याचा, त्याचा न्याय मागण्याचा अधिकार आहे. जर का कोणी कायदा हातात घेऊन हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करेल तर मग राज्य सरकार त्यांच्यावर कशाप्रकारे कडक आणि कठोर कारवाई करू शकतं हे आपल्याला इथून दिसून येतं. आणि याच कारवाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या प्रकारे हा बुलडोजर आता फहीम खानच्या घराची जी सुरक्षा भिंत तोडण्याचं काम करत आहे, काही वेळामध्ये हे संपूर्ण बांधकाम देखील जमीनदोस्त केलं जाईल. यावरनं लक्षात येतं की राज्य सरकारने किती कठोर आणि तात्काळ भूमिका घेतलेली आहे. कारण की कुठेतरी या हिंसाचारामध्ये राज्य सरकारची देखील नाचक्की झालेली होती. कारण की हिंसाचार झाला तेव्हा पोलिसांना देखील मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला, मोठ्या प्रमाणात पोलीस देखील जखमी झालेले होते. आता या प्रकरणातले अनेक आरोपी असे आहेत जे राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये किंवा राज्याबाहेर पडून गेलेले आहे, त्यामुळे त्यांचा शोध घेण्याचं काम पॅरलल पद्धतीनं पोलिसांकडनं सुरू आहे. मात्र दुसरीकडे कारवाई करून इतरांना संदेश द्यायचा प्रयत्न आहे की राज्य सरकार हे कठोर आहे, राज्य सरकार कोणत्याही हिंसेचं समर्थन करणार नाही. बरोबर, जो हिंसा करेल तुषार, त्याला अगदी कारवाईला समोर जावं लागेल. सगळ्या पद्धतीने कारवाई करत असताना कुठेतरी एक वचक पोलिसांच्या बाजूने प्रस्थापित करण्याचा सुद्धा आपल्याला प्रयत्न दिसतोय. कारण जो हिंसाचार झाला होता त्यामध्ये पोलिसांवरही हल्ले झाले होते आणि फक्त कुऱ्हाडीने हल्ला किंवा अशा पद्धतीच्या घटना नाही, तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरती सुद्धा विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी, एक वचक निर्माण करण्यासाठी शासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा हा जो प्रयत्न आहे आणि ज्या पद्धतीची कारवाई होतीये ती अतिशय महत्त्वाची आहे, तुषार. आणि यातनं कदाचित इतर जे थोडेसे हिंसाचारामध्ये सहभागी झाले होते किंवा भडकाऊ भाषणं करण्याचा प्रयत्न करत असतील अशांनाही वचक बसेल, तुषार. तर फहीम खानच्या घरावरती सध्या बुलडोझर फिरवण्याचं काम सुरू आहे. अनधिकृत बांधकाम हे असून या संदर्भामध्ये फहीम खानला हिंसाचाराची घटना घडली त्याच्याही पूर्वी नोटीस बजावण्यात आलेली होती. कुठल्याही पद्धतीने कायद्याच्या चौकटीच्या पलीकडे ही कारवाई केलेली जात नाहीये. नोटीस बजावल्यानंतर सुद्धा परिवाराने हे घर रिकामं केलेलं नव्हतं, फहीम खानने हे घर रिकामं केलेलं नव्हतं, परंतु आता मात्र ही कारवाई होतीये. या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल. घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.